हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. अं, ताई मला अनुभव शेअर करायचा होता. हा करा ना ताई. कुठून बोलताय सांगायचंय? मी कोल्हापूर मधून बोलते. बरं बरं. काय हा अनुभवला? हा, ताई मागच्या वर्षी मी मुलग्याचं 10वीचं सांगितलेलं तुम्हाला. हा हा त्यानंतर म्हणजे माझ्या पिरियडचा प्रॉब्लेम भरपूर होता. हा मला हा. सेवाच अशी करायला मिळत नव्हती. तरी पण अधूनमधून पौर्णिमेचे वगैरे 5 पौर्णिमेचे उपवास केलेले. वाडीला बापरे. वगैरे हा 5 पौर्णिमा. मग वाडीला वगैरे जायचो, पण इतके छान अनुभव यायचे. दिव्यात प्रत्येक वेळी ओम येणार, फूल बर. वगैरे असं पावलं वगैरे येत होती. ते अरे वा. फोटो आहेत ते तुम्हाला हो हो फोटो हो. ते पावलांचं मला फोटो काही सापडे ना मुलग्याच्या मोबाईल मध्ये काय बघते. अच्छा. बाकीचे पाठवते फोटो. हो आणि हो माझं हो. काय होतं, पिरियड भरपूर असं म्हणजे कंटिन्यू असं म्हणजे माझे पिरियड असे सारखेच सतत असं म्हणजे 1-2 वर्ष तर की नाही भयानक अंगावरून गेलं माझ्या. अरे अरे भर अरे अरे अरे. हा भरपूर ट्रीटमेंट घेतली. मग दवाखान्यात पण दाखवलं. मला काय वाटायचं आता जाईल म्हणून मी बरेच दिवस सहन केलं. पण जाता बापरे. जाईना वाढतच चाललं. मग हा. दवाखान्यात दाखवलं तर मग डॉक्टर काय म्हटले काढायलाच पाहिजे. 2 ठिकाणी बघितलं, दोन्हीकडे पण तेच सांगितलं काढायला. थांबतच नसेल म्हणजे ट्रीटमेंट त्यांनी दिली बरीच, हा हा. औषध वगैरे गोळ्या बदलून, तरी पण कमी येत नाही म्हटल्यावर म्हटले काढायला पाहिजे. अगं तरी बाई. पण आणि काय तर प्रयत्न करूया म्हटले, क्युरेटिंग म्हणजे पिशवी धुवून हा बघूया हा म्हटले कमी येईल काय. ते हा. पण केलं. 1 महिना फक्त फरक पडला आणि परत आहे तसंच. मला तर अरे. आहे तसंच म्हणजे परत आहे तसंच चालू झालं. मला तर ऑपरेशन करायचंच नव्हतं. म्हणजे आता हा. ह्या वयात आणि ऑपरेशन करून ती विश्रांती, घरचं सगळं जमणार बरं, नाही म्हटलं. जबाबदाऱ्या असतात ह्या वयात. जबाबदार हो. मग विश्रांती पण मिळणार नाही म्हटलं. मग मी त्या रात्री मग केंद्रीय दादांना मेसेज केला, असं असं म्हणजे माझ्या अंगावरून म्हणजे काढायलाच पाहिजे म्हणून सांगितलं डॉक्टरांनी, त्याशिवाय पर्याय नाही. मग अय्या. हा मेसेज केला केंद्रीय दादांना हा. की मला असं असं पिरियडचा प्रॉब्लेम आहे. आणि असं म्हणजे डॉक्टरांनी पिशवी काढायलाच सांगितली आणि मला काय काढायची नाही. त्यावर काय म्हणजे होईल हा. काय, माझं कमी येईल काय. मग केंद्रीय दादांनी मला नारळाच्या शेंडीची सेवा दिली आणि आरोग्य सेवा दिली. नारळाच्या शेंडीचे कसे? नारळाची शेंडी म्हणजे नारळाची शेंडी जाळून पूर्ण त्याची रक्षा आहे की नाही, दररोज 45 दिवस हा. अनिशा पोटी मधातून थोडी थोडीशी घ्यायची, चाटायची. अच्छा अच्छा. 45 दिवस. हा मग मी तशी केली. म्हणजे पिरियड असल्यामुळे मला काय ते वाचायला वगैरे जमायचं नाही असं कंटिन्यू. हा ती हा सेवा, आरोग्य सेवा त्यांनी दिलेली. फक्त हा नारळाच्या शेंडीची सेवा केली. हा थोडेच दिवस कमी यायचं आणि हा. परत आणि आहे तसं चालू झालं. थोडे दिवस 2 महिने थांबले आणि परत चालू झालं. अरे बापरे. हा मग परत आणि नारळाच्या शेंडीची सेवा केली. हा. मग त्यानं पण जरासं कमी आल्यासारखं झालं आणि परत चालू झालं. मग बापरे. म्हटलं आता मला पिरियड तर आहेत, आरोग्य सेवा कशी करायची. आणि मला अशक्तपणा पण भरपूर होता. बरोबर, मग मी त्याच्यात काय खूप केलं, वीकनेस येतो. अतिशय अशक्तपणा म्हणजे मला असं काय करण्याची सोयच नव्हती, असं एकदम आई थकवा. गं. हा. मी काय केलं, फक्त मग आरोग्य सेवा करता येत नाही. ते 3-3 माळे काय काय सांगितले त्यांनी. हो, बरीच आरोग्य मोठी आहे. सेवा हा. भरपूर सेवा आहे. मग मला तर इतका कंटाळा पण, अशक्तपणा पण. मग म्हटलं हम्म. आता ते केल्याशिवाय तर पर्याय नाही. म्हणून मी पिरियड असतानाच काय करायची, झोपताना मोबाईल हातात घेऊन मोबाईलवरच ती 11-11 वेळा फक्त ताई मी वाचलं ते सगळ्यातलं थोडं थोडं. अच्छा सगळं अच्छा. 11-11 वेळा. मला वाटतं 1 महिन्याच्यात मला इतका फरक पडला. तेव्हापासून माझे पिरियड गेले ते अजूनपर्यंत 4 महिने झाले आलेलेच नाहीत. अरे वा. म्हणजे 3-3 माळी पण असं वाचायची वेळ आली ते नाही. नारळाच्या शेंडीचं चालू ठेवलंय ना? नाही, आता गेलेच माझे 4 महिने झालं पिरियडच नाहीत असे म्हणजे अरे वा. गेलेच. त्यामुळे मी काय केलेच म्हणजे ती मी आरोग्य सेवा मला वाटते 8 दिवस पण 8च दिवस केली असेल. फक्त 11-11 वेळा, पण ते पण देवाजवळ पण जाता येत नव्हतं. बरोबर. बेडवर झोपताना मोबाईलवर फक्त वाचायची फक्त आई बेडवर. गं. तेवढ्या ह्यानं माझं असं गेलंच. मग मी बरेच दिवस करायचं म्हणत होतं 4 महिन्यात, म्हणजे आणि परत येते का बघूया म्हटलं. हा तर नाही आली. आणि त्यात आमच्या सासूबाई वगैरे वारल्या, त्यामुळे मला जरा लेटच झाला. हा हा. सासूबाई वारल्या. 4 महिने झाले. मग ते हा सासरे इकडे आले, त्यांची तब्येत वगैरे बरी नव्हती. मग हा. त्यांच्यातच असा वेळ गेला. त्यामुळे मला बरं. जरा वेळ झाला. पण खरोखर माझं ते म्हणजे दवाखान्यात सांगितलेली पिशवी काढा म्हणून पण दोन्हीकडं. एकदा दवाखान्यात चेक करून होय, घ्या. आता परत दाखवून येते जरासं असं म्हणजे 2-4 महिने जरा. आणि काहीतरी ते सांगतील म्हणून म्हटलं 4 महिने जाऊ देत. आता ह्या महिन्यात जरा परत दाखवून येते चेक करून. हा, नुसतं चेक हा, करून घ्यायचं. चेक करून कशी आहे येते. पिशवी काय कळेल आपल्याला. हा. ते चेक करून येतो. त्यानंतर आणि करते मग अनुभव. हो. अनुभव पण छान छान येतात. पण हे किती सुंदर ना. होय होय. ही ते मला केवढी मोठी कृपा झाली बाबा. कृपा झाली. मला एवढं पण वाटलं नव्हतं एवढा फरक पडेल आरोग्य सेवेमुळे. ती नारळाची शेंडीची सेवा करत होतं. म्हणजे इतकं एवढं सगळं वाचत बसायला मला जमेल काय. थोडं थोडं केलं.
म्हणजे जपमाळ वगैरे ते करायची. हा वेळ मिळेल तसा तारक मंत्र मग ते करायची. त्याच्यातून मग ते आरोग्य सेवा बाकीचं ते काही जमत नव्हतं. हा फक्त अंथरुणात बसून केल्यावर मला एकदम फरक पडला. बघा एकदम कसं छान. आहे स्वामींना ना आपली श्रद्धा आपला श्रद्धा. भाव होय, होय. हवाय खरंय. होय. इतकं छान ताई तुमच्यामुळेच स्वामींच्या सेवेत आले. मला अगोदरपासून एवढं काही माहीतच नव्हतं स्वामींचं. पण अच्छा इतकं सेवेत आल्यामुळे इतकं मस्त प्रसन्न वाटतंय मला. हा ना आणि ते मुलग्यासाठी ते 108 पारायण पण करत होते. त्यामुळे पण माझा जरा वेळ जातोय त्यात. अच्छा अच्छा करत हा. आलेले. त्यात सासूबाई वारल्या. त्यावेळी पण मग थोडं राहिलं. मग सगळंच आता येतं ना हो ताई. काय काय आता करणार चालाय. घरातलं पण करावं लागतं. सगळं करून अगोदर सुरुवातीला फास्ट जमत नव्हतं पण आता होतंय छान हो व्यवस्थित ना होतंय सगळं. होय होय. अरे वा 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 मला टेन्शन यायचं हा, सगळं कामाचं आणि ते बराच वेळ जायचा तिथं वाचत झोप यायची सुरुवातीला वाचायला घेतलं की झोप यायची. हा, आणि मग हा. आता होतंय व्यवस्थित सगळं हा, संध्याकाळच्या सुरुवातीला वेळेस. होतं असं झोप येते बसायची इच्छा तिथं राहते. बसायची इच्छा नाही पायच दुखणार झोपच येणार असं हो म्हणजे कधी उठतंय असं व्हायचं. पण हो. आता व्यवस्थित पटकन होते व्यवस्थित. किती सुंदर अनुभव स्वामींच्या आहे. सेवेत मला आल्यापासून फार इतकं मोठा अनुभव आहे ताई. मोठा मला कारण होय हे होय असं ब्लिडिंग थांबणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. भयानक म्हणजे इतका मला हं, त्रास की नाही सगळी मला खरंय. म्हणायची आत्ताच्या आता काढून ये माझी बहीण तर मोठी आली हा, मिस्टरांना म्हणले आजच्या आज हिला जाऊन ऍडमिट करा आणि हिला पिशवी काढून या म्हटले ऑपरेशन करा. बापरे! सगळी अक्षरशः सुंदर. सगळी सांगत होती आणि मला फक्त स्वामींवर विश्वास होता नाही म्हटलं आणि केंद्रीय दादांनी मला सांगितलेलं नाही सेवा दिलेली म्हटलं त्यांनी दिली म्हटल्यावर होणारच. हां, खरं हा ते विश्वास आरोग्य फार महत्वाचा. होय खूप होणारच छान कमी ताई. असं इतका मी बरेच दिवस असं म्हणजे अंगावर काढलं सगळी मला ओरडायची पण हां, विश्वास ठेवला नाही काढले आता दाखवून तरी पण येते आता जरा हो. सुट्ट्या वगैरे मुलांच्या झाल्यात हां, जरा हां, असं हां. गावाला वगैरे जायला लागत असल्यामुळे मला बरोबर. जरा जमत नव्हतं आता हो, जरा बरोबर. जाऊन येते. होईल, होईल. आणि ते बाकीचे अजून आहेत छान अनुभव होईल. नंतर शेअर करते ताई नक्की, हा. नक्की. तुम्हाला छान छान येणारच ते अनुभव. होय होय मी शेअर करते ते. हा हा ना? हा श्री हा स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.